ठाण्यात नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छायाचित्रांसह पुरावे सादर करत महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केले। पाऊस येताच न्यायालयातील कचरा वाहून जाईल अशी मानसिकता ठेकेदारांची असल्याचा आरोप करत अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेने केली आहे। दरम्यान 7 दिवसात नालेसफाई पूर्ण करण्याचे आश्वासन देत अधिकाऱ्यांनाही समज दिली जाईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय। ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते। ही बाब लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं हाती घेतात। 31 मेपर्यंत ही कामं पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारांना देण्यात आली होती। त्यानंतर 5 जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती। मात्र ही मुदत उलटूनही कामं पूर्ण झाली नसल्याचे समोर आले आहे। याच मुद्द्यावरून मनसेने ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर आंदोलन केलं। ठाण्यात नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा दावा करत मोरे यांनी छायाचित्रांसह पुरावे सादर केलेत। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली आहे। आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना 5 जूनपर्यंत सर्व नालेसफाई पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सूचनेला संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी नाल्यात भिरकावून दिला आहे। आपल्या अधिकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांवरती आपला वचक अथवा नियंत्रण नसल्याचं धक्कादायक वास्तव्य दिसून येत आहे। आम्ही केलेल्या बहुतांश नाल्याच्या पाहणी दरम्यान योग्य प्रकारे नालेसफाई झाली नसल्याचं निदर्शनात येत आहे। त्याचे फोटो सोबत जोडले आहेत असं देखील मोरे यांनी सांगितलंय। पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठाणे महानगरपालिकेकडनं आणि ते आता हे फोटो काढलेले हे सगळे आत्ताचे फोटो आहेत, हे कालचे परवाचे फोटो आहेत। हे फक्त ठेकेदार वाट बघतायत की पाऊस कधी पडेल आणि हे कचरा कधी जाईल बाहेर। नाले सफाई झालेली नाही।